शुभ सकाळ मैत्रिणीनो, माझ्या बहिणीनो, भावानो. आणि कसं आहे, आज मी लय खुश आहे कारण सगळं टेन्शन विसरून आज मैत्री दिवस आहे बघा. हॅपी फ्रेंडशिप डे माझ्याकडनं माझ्या मैत्रिणींना. फ्रेंडशिप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बरं का. एवढं भारी वाटायला लागले ना, आपण एवढं बरं का लग्न झाल्यावर एवढं विसरूनच गेलतो की आपली एक शाळा होती. आपण एवढं व्यस्त झालोय ना, आपल्या लक्षात येत नाही आपली मुलं बाळ, आपण ह्यातच गुरफटलेला असतो. आपली शेती म्हणा काय असतंय, सगळ्यांच्या मागं असतंय, त्यात आपण एवढं व्यस्त झालोय ना, ते आपल्या मैत्रिणीचं ते आपल्याला काय ध्यानच होईना. तर आज मैत्री दिनाचं इंस्टाला स्टेटस ती बघितले, एवढं भारी वाटलं. आपण पण एका म्हणजे आपली पण एक शाळा होती, त्यात आपण शिकत होतो. आपल्या मैत्रिणी ती बेंचवर आपण बसलेलो, कर्कटकनं ती जागा वाटून घेतलेली, किती भारी ती पहिलं दिवस होतं बघा. खरंच हरवली ती पाखरे. आता कधी पुन्हा एकत्र येतील ह्याचीच वाट बघायची आहे बघा. कारण ह्यासाठी पण आम्ही एक मोहीम राबवली, म्हणजे मी नाही राबवली, राबवणारा दुसरा आहे. तुम्हाला तर मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, सोमनाथ सप्ताहाची म्हणजे ही कल्पना आहे. आणि शुभांगी मैत्रिणी ती अशा ग्रुपला जॉईन करते, त्यामुळं इतकं भारी वाटतंय ना. त्यांनी ती खरंच त्यांच्या दोघांमुळे एवढं शक्य होईल ना, आम्ही मैत्रिणी पुन्हा एकत्र येऊन आमची भेट होईल बघा. मला पण भारी वाटेल ती मोहीम, म्हणजे गेट टुगेदरची आहे बघा. कारण सगळ्या मैत्रिणी काय आमचे मित्र असतील ती सगळे एकत्र येऊन आम्ही जे कार्यक्रम करणार आहे, आमचे ते शिक्षक, ते इतकं भारी ती वातावरण राहणार आहे. त्यामुळे आतुरता लागली. ही मैत्री वेगळीच असते, खरंच वेगळी. गरजेपुरती नाती जपणारी तर बरेचसे असतात, पण गरज नसताना आपल्या संग बोलणारी किंवा नातं निभवणारी ही आपली मैत्रीणच असते बघा. कसं आहे, सगळ्या मैत्रिणी एकीकडं आणि आपण जे आपले घरातलं पण विषय शेअर करतो तिच्याबरोबर, ती वेगळीच मैत्रीण. असं मैत्रिणीच आपल्या जीवनात महत्त्व आहे बघा. कसं आहे, मनातलं दुःख जरी आपल्याला व्यक्त करायचं झालं तर मैत्रीण हा मुद्दा आहे बघा. एवढं भारी वाटतं. ती आम्ही मोहीम राबवायचो आहे तेव्हापासून आम्ही मैत्रिणी जमा करतोय. एक 10-11 जणींचा आम्ही म्हणजे जमले त्यातनं पण आम्ही प्रयत्न करतोय. कोण कुठं आहे काय फोनवर विचारतोय. कालच एका मैत्रिणीनं व्हिडिओ कॉल ग्रुपवर केलता, तर आम्ही 5-6 जणी ऑनलाईन होतो. त्यांना बोलणं ती इतकं भारी वाटत होतं. कोण स्वयंपाकात बिझी होतं, कोण लेकरांना चारण्यात, कोण कसं काय कुठल्या कामात. आता लग्न झाले म्हणल्यावर काय ना काय असणार त्यांच्या मागं. इतकं भारी वाटलं बघून. एका कितीतरी दिवसांनी 2016ची बॅच बघा आमची, एवढं अंतर ओलडून गेलंय. कोण कसं दिसतंय, कोण काय करतंय, कोण कुठल्या म्हणजे कुठं जॉबला लागलंय, कोण किती शिकलं, सगळं विचारपूस. एवढं भारी वाटत होतं. तू काय करते म्हणजे विचारपूस एवढं भारी वाटत होतं ना. मैत्रिणी खरंच कधी एकदा गेट टुगेदर होतंय ना, आम्ही त्यांची गाठ घेतोय, भेट घेतोय, आम्ही त्यांना कधी बोलतोय असं झालंय बघा. तर गेट टुगेदरचा कार्यक्रम लवकरात लवकर होण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. मला पण आतुरता लागली आहे. कसं असतं ना, ती वेगळंच असतं. आपण लहान असताना आपली शाळा, 10वीला दिलेलं बोर्डाचं पेपर, ते संपल्यावर कसं ती वेगळं, म्हणजे खरंच वेगळं असतं बरं का. मला सांगता सुद्धा येईना एवढं वेगळं. म्हणजे कसं, आता ते शिक्षण होऊन पण लय दिवस झालं, पण ती पहिलं दिवस आता मला आठवायला लागले तर ना, एवढं भारी वाटत होतं. ती शाळा, सगळं वर्ग, ती एकत्र येऊन ती प्रार्थना, ती कसं असतंय ना बघा. आता ती बघायला भेटतं ना. जरी मी शेळव्याला गेली, मी तिथनं जर वावरते मर्गात, तिथनं मग येताना तिथं मंदिरापाशी शाळा असल्यामुळं तिथं देवाला ती गेली तर मला ती शाळा दिसली. मला खरंच मला ती पहिली आठवण येते. मला वाटतं ह्याच शाळेत मी शिकली होती. मला ह्याच शाळेचं शिक्षक ती बघून, ती शिक्षक लोक सुद्धा बरं का आम्हाला बघितलं की जवळ येऊन जे आमची विचारपूस करते, ती बरेच का काय करते, ते म्हणजे घरचं काय, शेती आहे का, खरंच ती वेगळंच राहतं बरं का. म्हणून मैत्री, आता बघा मैत्रिणीचं तर कसं आहे, आता कसं झालंय त्या ग्रुपवर
मैत्रिणींची एक सवय लागून गेली. मैत्रिणींनी जरा फोन नाही केला तर कावरे बावरे होतं. मग वाटतं सवय होऊन गेली होणी. कधी येतोय फोन कधी नाही वाट बघायचं. तरी आज फ्रेंडशिप डे सगळ्यांनी विश केलेत. सगळ्यांनी म्हणजे ग्रुपला मेसेज केले तर हॅपी फ्रेंडशिप डे म्हणून. एवढं बघितलं भारी वाटलं बघा. खरंच मैत्री दिन असा आहे की मैत्रिणींची खरंच आठवण करून देतोय. तर ज्या मैत्रिणींना माझा व्हिडिओ बघताय तुम्ही तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा गेट टुगेदर कधी तुम्ही करणार आहे. मला कमेंटमध्ये खरं नक्की आणि नक्की सांगा बरं का. तर अजून एकदा तुम्हाला हॅपी फ्रेंडशिप डे. तर झाला फ्रेंडशिप डेचा विषय. पण काल एका भाऊनी कमेंट केली ती मला, तुला जी बोलणार आहे ती त्यांचं नाव घे. अहो नाव घ्यायची काय गरज आहे, ती आपलीच असते. ती नाव घ्यायची काय गरज आहे, काय सुद्धा नाही. कारण मला माहीत आहे ती आणि मी इतक्या लांब पण जात नाही कारण ती स्वतः आपली असते ती. पण त्यांचं पण बोलणं चुकलं. कारण मला अक्कल दुसऱ्याकडून घ्यायची असली तर म्हणजे मला अक्कल नाही का. मग हे असा पॉईंट झाला. ती काय मला सहन झालं नाही म्हणून मी बोलून गेली. आणि काय माझं चुकलं त्यात, काय सुद्धा नाही. कारण हे असं अक्कल म्हणजे नाही म्हणल्यावर मग कशात ज्ञान नाही. मग मी कुठलं कार्य ते करायचं म्हणलं तर मी स्वतः निर्णय घेऊ शकत नाही ना. मग दुसऱ्याची गरज, दुसऱ्यावर अवलंबून राहायचं हे अशा मधला एक भाग झाला. मग मला तर वाटत नाही मी तशामधले. कारण मला तर वाटत नाही मी कुणावर अवलंबून ते राहावं. सल्ला घेईन, कोणाचा तरी सल्ला घेईन, पण अवलंबून राहस तर एवढं मला नाही जमत. हिने गेले तर हिने सुद्धा मला समजून सांगितलं, तुला कोण असं काय बोलत असेल तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नको, तू दुर्लक्ष कर आणि त्यांच्या नादी पण लागू नको. त्यांना आडवी उत्तर ते पण बसू नको. तुझं हाय तू बघ. आज पण बघा डबा केला, कुणाकडे लक्ष देत बसू नको. राख्याजवळ आले त्या तुझ्या डोक्यात ठेवू, तुला जायचं आहे चालतंय म्हणलं. मी तर कशाला कोणाकडे लक्ष देत बसती. थोडा किराणा पण आणायला सांगितलं होता, पण किराणा काय त्यांना घरापर्यंत आणून देणं झालं नाही म्हणून आमच्या दिराच्या मुलाजवळ दिलाय. मग ते घेऊन आलता, आताच घरी ठेवला. मग आलते आपलं काय तर म्हणून जरा शेवऱ्याती न्यावं म्हणलं शाळेसनी. पोरगी पण लागली खेळायला. आता काय नाही, तिची पण तब्येत व्यवस्थित आहे. मला दुसऱ्यांना तर काय करायचं आहे. आणि माणसाचं आता कसं झालं माहीत आहे, ह्या युगातच गरज भासली तेवढीच नाती जवळ करायची. परत काय नाही, कोण कोणाचं कोण कोणाचं कोण विचारत नाही काय नाही. त्यामुळं अशा गोष्टीकडं आपण जर सुखी राहायचं असलं ना, अशा लोकांकडं दुर्लक्षच करायचं. त्यामुळं लक्ष देत नाही मी पण. कसं आहे, मला पण जायचं आहे माहेरला. मी पण आता ह्यांना सांगितलं 1-4 दिवस सुट्टी काढणार आहे. मी काही माघारी येत नाही लवकर. नको म्हणले ते तसं काय, कारण तू पुढं जायची सगळा खोळंबा होतोय. मला कामाला जायचं असतं. तू नसली की झालंच की डबा ती करायचा, ती मग कोण नसतं घरी, ध्यान ठेवाय कोण नसतं. मग नको म्हणत होतं. त्यातनं पण मी वेळ काढणार आहे. मी अण्णाला, माझं काय ऐकणार नाही तर पण मी अण्णाला सांगणार आहे फोन करून, ह्यांना सांगा समजून. मग हे अण्णानं सांगितलं की बरोबर ऐकते. तर त्यामुळं ह्या पर्यंत काय करणार. अहो कसं झालंय, आत्या मामा होती त्यावेळेस जात होती हो मी. 4-5 दिवस म्हणलं तरी काय अडचण नव्हती, जात होती. पण आता कसं आहे, आत्या मामा नसली की घरी पण कोण नसतं. आमच्या दोघां व्यतिरिक्त घरी कोण नसतं. मग मी गेली की मी ह्याने एकटं पडते. तर मग नको म्हणते, तर मग कुठं जायचं. तू जाती पण महाग नको वाटतं ना. त्यात पुरीचा एवढा लळा, त्यामुळं पोरगी नसली घरी त्यांना नाही करमत. मग पुरीचं आणि त्यांचं लय जमतं. मग घरी असलं की जमतं बरं का. आणि त्यांनी कामासनं घरी असतं, पोरगी झोपलेली असते. मग त्यांना वाईट वाटतं. मग सकाळी काय असेल ते त्या टायमिंगपर्यंत त्यांचं चालूच असतं.